बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील अनेक गावात अचानक केस गळती सुरुवात झाली आणि त्यानंतर सुरू झाला तो निदान करण्यासाठीचा प्रयत्न। जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावर प्रयत्न झाल्यानंतर याचं निदान लागलं नाही आणि त्यानंतर मात्र केंद्राच्या सर्वोच्च वैद्यकीय संशोधन विभागाच्या पथकाला या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत डॉक्टर मनोज मुरेकर सर आहेत, जे की नॅशनल व्हायरोलॉजी सेंटर ICMR चेन्नईचे आहेत। सर, काय म्हणाल, या परिसरात आपण पोहोचलेला आहात, काय परिस्थिती आहे? आज जसं तुम्ही सांगितलं की ICMRची एक मल्टीडिसिप्लिनरी टीम आली आहे। त्यात काही एपिडेमॉलॉजिस्ट चेन्नईचे आले आहेत, एन्व्हायरमेंटल हेल्थ इन्स्टिट्यूट भोपाळचे लोक आले आहेत, पुण्याचे इन्स्टिट्यूटचे लोक आले आहेत, तसंच एम्स दिल्लीचे डर्मॅटॉलॉजिस्ट आले आहेत। आज या गावात त्यांनी 10-15 पेशंट्सची एक्झामिनेशन केली। त्यांचे रक्ताचे सॅम्पल घेतले, त्यांचे हेअर सॅम्पल घेतले, त्यांचे युरिन सॅम्पल घेतले। एन्व्हायरमेंटल हेल्थ इन्स्टिट्यूट काही पाण्याचे सॅम्पलसुद्धा कलेक्ट करेल आणि आम्ही टेस्ट करू की त्यात काही पाण्यात किंवा त्यांच्या केसात किंवा त्यांच्या रक्तात काही याचं कारण दिसते का हे आम्ही पाहू। पर्टिक्युलरली काही हेवी मेटल्स दिसतात का पाण्यात किंवा हेअरमध्ये काही चेंजेस आहेत ते पाहू। तसंच काही फंगल इन्फेक्शन आहे, पहिलेच्या इन्व्हेस्टिगेशनप्रमाणे फंगल इन्फेक्शन रूल आउट केलं होतं, पण ते सुद्धा त्या डायरेक्शननी सुद्धा यात इन्व्हेस्टिगेशन करू आम्ही। उद्या आमचा प्लॅन आहे की दुसऱ्या 2 विलेजमध्ये व्हिजिट करू पुन्हा, तसंच आम्ही टेस्ट करू, सॅम्पल कलेक्ट करू, पेशंटचे एक्झामिनेशन करू। आणि एक गोष्ट मी सांगू इच्छितो की आम्ही बरेचसे पेशंट असे पाहिले आहे की ज्यांना 10-15 दिवसांपूर्वी केस गळती झाली आणि नंतर त्यांनी टक्कल केलं आणि नंतर केस आले आहेत, तर की ही जे आपण आपल्याला दिसतं आहे की ते परमनंट नाही आहे। केस येतात आहे आणि नंतर केस चांगले येतात आहे, नंतर केस जात नाही आहे। त्यामुळे असं वाटतं की काहीतरी त्यांना एक ॲक्यूट इंजुरी झाली आहे आणि नंतर केस पुन्हा वापस येतात आहे। ती एक चांगली गोष्ट आहे ॲक्च्युली। बाकी इन्व्हेस्टिगेशनच्या रिझल्टवर अवलंबून आहे। ॲज सून ॲज रिझल्ट्स आम्हाला कळतील, आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आणि हेल्थ अथॉरिटीजला कळवू। साधारणतः किती दिवस लागतील ICMR कडनं याचं निदान व्हायला? ही जी परिस्थिती आहे याचं निदान व्हायला किती दिवस लागतील? आता हे सॅम्पल आम्ही गेल्यानंतर मला म्हणजे 8-10 दिवसापर्यंत, 1 आठवड्यात रिझल्ट यायला पाहिजे। काही टेस्ट जसे आहे, काही कल्चर वगैरे केलं तर त्याला वेळ लागू शकतो, पण मोस्ट ऑफ द रिझल्ट शुड बी अवेलेबल विदिन अ वीक, 1 आठवड्यात मिळू शकते। हे जे ICMRचं पथक आहे यात वेगवेगळ्या फॅकल्टीचेच लोक आहेत। तुम्ही जसं ICMRच्या व्हायरॉलॉजी डिपार्टमेंटकडनं आलात, काय वाटतं तुम्हाला, व्हायरसबद्दल काय वाटतं? कारण ह्या परिसरात नागरिकांनी या परिस्थितीला टक्कल व्हायरस असं नाव दिलं आणि त्याच्यामुळे पॅनिक खूप पसरलं आहे। एक आहे की हा व्हायरस नाही आहे, हा नक्कीच व्हायरस नाही आहे आणि असा कुठलाच व्हायरस रिपोर्ट केलेला गेला नाही लिटरेचरमध्ये की जो टक्कल कॉज करतो। त्यामुळे एक तर आहे की हा जे आपण दिसत आहे शेगाव जिल्ह्यात ते व्हायरसमुळे नाही आहे। लोकांनी काही नाव दिलं, दॅट इज अ डिफरंट थिंग, पण हा व्हायरसमुळे नाही आहे। ज्याप्रमाणे व्हायरस लोक म्हणतात, काय आवाहन कराल लोकांना? पॅनिक पसर हे सांगू इच्छितो की हे आतापर्यंत ॲटलिस्ट आम्ही जे 5-6 केसेस पाहिल्या ते रिव्हर्सिबल आहे, ते परमनंट चेंजेस नाही होत, लोकांना परमनंट टक्कल पडत नाही आहे। लोकांना केस आले आहे, मी स्वतः 5-6 केसेस पाहिल्या, त्यांना चांगले केस आले आहेत, केस जात नाही आहे नंतर। तेच आम्ही इन्व्हेस्टिगेशन राज्य सरकार तसेच केंद्र सरकारच्या वतीनं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे, परंतु लोकांनी एवढंच एक आवाहन करू इच्छितो की यात पॅनिक होण्याचं काहीही कारण नाही आहे। ॲज सून ॲज आम्हाला काही कारण मिळालं तर ते आम्ही गव्हर्मेंटला कळवू आणि त्याच्या प्रिव्हेन्शनच्या दृष्टीने काही मेजर घेता येईल ते घेता येतील। प्राथमिक कारण काय वाटतं? तुम्ही बऱ्याचशा केसेस आता बघितल्यात सकाळपासून, काय वाटतं? डर्मॅटॉलॉजिस्टने जे मला सांगितलं की काही केसेसला त्यांनी फंगल इन्फेक्शन क्लिनिकलीचं वाटलं त्यांना, पण अगेन कारण की पहिले जे रिझल्ट्स निगेटिव्ह आले तर त्यांना पुन्हा टेस्ट त्यांना करायचे आहेत। ओनली ते केल्यानंतरच ते कन्फर्म करतील की हे क्लिअरली फंगल आहे की नाही।
पण काही केसेसमध्ये फंगल इन्फेक्शनचं काहीही कारण नव्हतं, म्हणजे काही सिम्पटम नव्हते, काही प्रेझेंटेशन नव्हतं. आणि त्यामुळे तेव्हा असं वाटतं की काही टॉक्सिक हेवी मेटल टॉक्सिसिटी किंवा पॉयझनिंगमुळे सुद्धा काही असं असू शकतं. पण अगेन जोपर्यंत पूर्ण टेस्ट होत नाही तोपर्यंत म्हणजे सांगणं बरोबर नाही राहणार माझ्या दृष्टीने. मॅडम काय म्हणाल, या ठिकाणी आपण पोहोचलेलं आहेत, काय आहे परिस्थिती? आमच्याकडे आत्ता ज्या लोकांना केस गळती झालेली होती काही खूप दिवसांपूर्वी आणि काहीच दिवसांपूर्वी असं त्यांना त्रास व्हायला लागला, ते सगळे आलेले आहेत. आम्ही त्यांची व्यवस्थित हिस्ट्री घेतो आहे, त्यांची एन्व्हायरमेंटल हिस्ट्री घेतो आहे, त्या सगळ्यांचे सॅम्पल्स घेतो आहे, त्यांच्या केसाची स्कॅल्पची तपासणी करतो आहे, इतर कुठे काही त्रास आहे का, बाकी त्यांना काही आजार आहेत का, हे सगळं बघून आम्ही व्यवस्थित सगळी माहिती गोळा करून सगळे सॅम्पल्स आज गोळा करतो आहे. आज हे पहिलं गाव आहे जिथे आम्ही आलेलो आहोत. अजून पण काही गाव आहेत जिथे लोकांना त्रास होतो आहे. आम्ही तिथे देखील जाऊ आणि मग सगळी तपासणी झाल्यानंतर काही दिवसांनी तुम्हाला कळेल. लगेच असं निदान करण्यासारखं काही आढळलेलं, लगेच कारण निदान असं नाही म्हणू, पण लगेच असं हेच कारण आहे असं सांगण्यासारखं काही नाही. पण क्लिनिकली काय वाटतं तुम्हाला, जे क्लिनिकली पहिलं वी शुड examine all the evidence and all the findings before stating something. म्हणजे उगाच काहीतरी पटकन घाईघाईनी म्हणण्यापेक्षा सगळं आम्हाला तपासू देत, सगळं घेतलं आहे आम्ही, मग आपण बोलूया. याआधी कधी अशा घटना किंवा अशा केसेस आपण बघितल्या होत्या की एकाच परिसरात अशा केस गळतीच्या घटना झाल्या? मी स्वतः पाहिलेलं नाही आहे. माझं काम, जरी मी डर्मेटॉलॉजिस्ट असले तरी माझं काम HIV आहे आणि आमचं काम थोडंसं वेगळंच आहे, पण आम्ही असं काही पाहिलेलं नव्हतं आजवर. आम्ही पाहिला तो त्याच्यात आता आम्हाला असं समजून राहिलं की इन्फेक्शनचा एक रोल होऊ शकते. आता ते फंगल इन्फेक्शन आहे की व्हायरल आहे की बॅक्टेरियल आहे ते तो कल्चरवर समजेल की काय त्याची रिपोर्ट आलेली नाही आहे. आणि दुसरा एक आहे की ते अमुक लोक सांगत आहे की ते एक प्रकारचं तेल यूज करतात, सोयाबीनचं तेल आहे की कुठून कंट्रोलमधून अनाज आणतात, तर त्याच्या ॲनालिसिस केल्यानंतर समजेल की तिथे काही हेवी मेटलचं टॉक्सिसिटी तर नाही आहे. तर ते दोन वस्तू होऊ शकतात की याच्यामुळे होत असेल हे, पण ते ॲनालिसिस केल्यानंतरच आम्हाला कळेल की काय एक्झॅक्ट कॉज काय आहे. साधारणतः किती दिवस लागतील याचं निदान करायला? निदान ते फंगल इन्फेक्शनचं असेल, जे कल्चरचं असेल तर ते 1 आठवड्यात ते रिपोर्ट येऊन जातात. पण जे मेटल वगैरे ॲनालिसिसचे आहे ते कारण की सॅम्पल पण जास्त आहे, कारण प्रत्येक माणसाकडून आम्ही 4-5 सॅम्पल घेऊन आलो. हेअरचा सॅम्पल, नेलचा सॅम्पल, ब्लडचा सॅम्पल, युरिनचा सॅम्पल, अन्न आणि पाणीचा सॅम्पल. सो आणि असे जवळपास आम्ही 250 ते 300 सॅम्पल घेऊन राहिलो. ते महिनाभर समय तो लागेल की ॲनालिसिस आणि रिपोर्ट यायला. सर, आपण सकाळपासून बरेचसे रुग्ण असे बघितलेत केस गळतीचे. क्लिनिकली तुम्हाला प्राथमिकदृष्ट्या काय वाटतं? क्लिनिकली एक गुड चीज आहे की हे सगळे रिजनरेट होऊन राहिले आणि अमुक लोकांना ते जे रिजनरेट होऊन राहिले ते सांगून राहिले की केस आमचे पहिलेपेक्षा जास्त चांगले आहे केस. पण अमुक लोकांमध्ये आम्ही पाहिलं की जे जनरेट होऊन राहिले ते पण इझिली प्लकेबल आहे, ते पण तुटून राहिले. तर म्हणजे हे कुठे ना कुठे एक क्रोनिक प्रॉब्लेम आहे. ते आम्ही ते कारण काय आहे ते शोधल्याशिवाय त्याच्या प्रिव्हेन्शन नाही करू शकत. तो मैं यही कहूँगा कि काफ़ी सारे लोगों को ये समस्या हो रही है. काफ़ी सारे लोगों को सडनली सारा का सारा हेयर लॉस हो गया और पूरा स्किन नज़र आने लगा, और ऐसा कई लोगों को हो रहा है, एक साथ हो रहा है, एक छोटे एरिया में हो रहा है. मतलब कि प्रॉब्लम तो है और प्रॉब्लम में कंसर्न भी है, होना भी चाहिए, क्योंकि ऐसा जनरली होता नहीं है, देखने को मिलता नहीं है इस तरह की चीज़. तो एक ये हमारी जो टीम है ICMR, और मैं एम्स से हूँ पर एक ICMR की टीम है जो यहाँ आई है और इन्वेस्टिगेशन के पर्पस से आई है कि ऐसा क्यों हो रहा है, उसका कारण का पता लगाया जा सके. तो इसके लिए हम लोगों ने बहुत सारे सैंपल्स लिए हैं, बहुत सारे मरीजों की अभी जांच की है और करेंगे, दूसरे विलेजेस में भी करेंगे और जानने की कोशिश करेंगे कि इसके पीछे बेसिक कारण क्या है. जब तक हमें कारण का पता नहीं होगा तब तक इसका इलाज भी मुश्किल है. बहुत सारे लोगों को जिनको शुरू में हुआ था वो रिकवर कर गए हैं, दवाइयाँ भी उन्हें लगाई हैं, कुछ एंटीफंगल लगाया है, लेकिन दूसरे कारण भी हो सकते हैं और जो रिकवरी है वो अपने आप भी हो सकती है. तो अभी जानना मुश्किल है, लेकिन कई मरीज ऐसे हैं जिनको अभी रिसेंटली शुरू हुआ है और अभी भी हेयर लॉस कंटिन्यूड है.
पर अच्छी बात यह है कि ये इसमें कोई परमानेंट हेयर लॉस जैसा अभी नहीं लग रहा है जो हमने एग्जामिन किया क्लिनिकली देखने पे, और ज़्यादातर लोगों को हमें उम्मीद ये है कि इनकी कंप्लीट रिकवरी हो जाएगी टाइम के साथ। जैसे ही हमें कारण भी पता चलता है तो इसका इलाज भी एक संभव होगा, क्योंकि जो अंदर के हेयर फॉलिकल हैं वो अभी भी इंटैक्ट हैं। सुबह से आपने कई केसेस यहाँ पे देखे हैं, क्लिनिकली क्या लगा आपको? तो ऐसा बताना मुश्किल है। कई लोगों को कुछ फंगस के साइन मिले हैं, पर कई लोगों को बिना किसी फंगस के साइन के भी हेयर लॉस हो रहा है। और जो इनिशियल फंगस का टेस्ट जो किया है अकोला में, उसमें फंगस नहीं मिला है, पर कुछ लोगों को डेफिनेटली ऐसा लग रहा है जैसे फंगस के कारण है। लेकिन कई लोगों को बिल्कुल बाकी चीज़ें एकदम नॉर्मल है, कोई फंगस का साइन नहीं है और फिर भी हेयर लॉस हो रहा है। तो अभी एक पजल जैसी है, एक समस्या अभी का सॉल्यूशन अभी हमारे पास नहीं है कि बता नहीं सकते कि ये है क्या। बहुत सारी लेबोरेटरीज में टेस्ट होने के बाद, कल्चर करने के बाद और टॉक्सिकोलॉजी स्टडी करने के बाद हम बता पाएंगे कि एक्चुअली ये कॉज क्या है। सर, आपने इस तरह की सिचुएशन कभी देखी थी कि सडन हेयर लॉस हो रहा है? ये पूरी दुनिया में ऐसा कभी सुना था? तो कुछ रिपोर्ट्स हैं दुनिया के कुछ हिस्सों से, पर ऐसा मैंने जो मेरा 25 साल से ज़्यादा का मेरा एकेडमिक कैरियर है, मैंने इस तरह की चीज़ इतने शॉर्ट स्पान में इतने सारे लोगों में नहीं देखी। तो एज अ डर्मेटोलॉजिस्ट किस किस चीज़ के आप सैंपल इन लोगों से ले रहे हैं? तो हमने हेयर का सैंपल लिया है, नेल का सैंपल लिया है, यूरिन और ब्लड का सैंपल लिया है, और हो सकता है आगे हम 2-3 पेशेंट्स की स्किन बायोप्सी भी लें, जिससे जान सकें कि उनके जो सर की स्कैल्प कहते हैं हम उसको, सर की स्किन को, उसमें अंदर किस तरह का कोई इन्फ्लेमेशन या कोई ऐसे साइंस मिल जाए जिससे कि हम इस बीमारी के बारे में जान सकें और पता कर सकें कि ये हो क्या रहा है। जैसे कि बीते 20 दिनों से इस परिसर में पैनिक फैला हुआ है, लोगों को क्या आह्वान करेंगे? पैनिक ना करें, क्योंकि ये परमानेंट हेयर लॉस नहीं है, मैंने आपको पहले भी बताया, और ज़्यादातर लोगों में पूरी उम्मीद है कि जो हेयर हैं वो रीग्रो कर जाएंगे विद ट्रीटमेंट, क्योंकि 2 तरह का हेयर लॉस होता है, एक परमानेंट और एक टेम्पररी। अभी जितना भी हमने एग्जामिन किया है ये टेम्पररी हेयर लॉस लग रहा है, और ज़्यादातर लोगों को हेयर रिकवरी हो जानी चाहिए। इसलिए पैनिक ना करें, रिलैक्स करें, टाइम के साथ सब कुछ ठीक होगा, यही एक है। तर हे होते डॉक्टर पीयूष गुप्ता सर, जे की एम्स दिल्लीचे डर्मॅटॉलॉजिस्ट आहे आणि आगामी काळात याचं निदान होईल, त्यामुळे लोकांनी घाबरून न जाता संयम ठेवावा असं त्यांनी आवाहन केलं आहे। कॅमेरामन शांताराम सर, डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, बुलढाणा।